नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूरज आमरे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, सरकारी पद भरतीची तयारी करत आहात आणि 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये सरकारी नोकर भरतीचं स्वप्न आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या व्हिडिओमध्ये कोणत्या विभागाच्या किती जाहिराती येणार आहे, त्याचबरोबर संपूर्ण यादी कोणती आहे की कोणत्या विभागाच्या कोणत्या जाहिराती येणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। छोटासा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। बघा विद्यार्थी मित्रांनो, आगामी जी काही पदभरती आहे पुढे या संदर्भामध्ये सुवर्ण संधी असणार आहे आणि कशा पद्धतीने आपण आपली रणनीती आखली पाहिजे या संदर्भातली आपण माहिती बघणार आहोत। हा एक कृती आराखडा आपल्याला तयार करायचा आहे की आपल्याला सरकारी नोकरी तर हवी आहे, परंतु कोणत्या विभागामध्ये जाहिराती येणार आहे, किती जाहिराती येणार आहे आणि अपकमिंग प्रोसेस काय चालू आहे आता करंट लेवलला, त्या संदर्भात आपण माहिती घेऊया की पुढे जर जाहिरात आली तर आपली धावपळ होणार नाही। या ठिकाणी 4 प्रमुख क्षेत्रांमध्ये आगामी संधी असणार आहे। बघा, सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय विभागामध्ये बघा पब्लिक हेल्थ म्हणजेच आरोग्य विभागाची जाहिरात अपकमिंग आहे। बघा, बरेच दिवसापासून पेंडिंग आहे आणि त्या संदर्भातली घोषणा सुद्धा आरोग्य मंत्र्यांनी केलेली आहे। त्यानंतर जीएमसी बघा, आता लातूरची जाहिरात आलेली आहे। त्याचबरोबर जीएमसी नाशिक, पुणे, त्यानंतर नागपूर, अकोला ह्या जाहिराती पेंडिंग आहे। बघा, त्यानंतर बघा डीएमईआर भरती सुद्धा या ठिकाणी येणार आहे पुढे। त्यानंतर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची भरती ही 2023 ला झालेली होती, अजून झालेली नाहीये। त्या संदर्भामध्ये बघा बीएमसीची भरती मला 2 वर्षापूर्वी झाली होती बघा, आणि अजून सुद्धा बीएमसी मध्ये खूप साऱ्या जागा रिक्त आहेत। त्यानंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशन त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी खूप साऱ्या जागा रिक्त आहेत, त्या संदर्भातल्या आकृतीबंधाची या ठिकाणी कार्यवाही सुरू आहे। त्यानंतर बघा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगर परिषद आणि नगर पंचायत यांचे इलेक्शन झालेले आहे आणि तिथे सुद्धा खूप साऱ्या जागा रिक्त आहेत। बरेच दिवसापासून नगर परिषद, नगर पंचायत गट क आणि ड ही भरती जी आहे ती पेंडिंग आहे, परंतु नक्कीच ती अपकमिंग येणार आहे। एमपीएससीने काही त्या ठिकाणी पदांची भरती त्यामध्ये होते का काय, आणि टीसीएस आणि आयबीपीएस संदर्भात कम्युनिकेशन सुरू आहे, म्हणून नगर परिषदाची सुद्धा मोठी भरती या ठिकाणी नक्कीच येणार आहे। त्यानंतर बघा कृषी विभागाचा जर आपण आढावा घेतला तर या ठिकाणी बघा 4 कृषी विद्यापीठे आहे या ठिकाणी आपल्याकडे। कोकण असेल, त्यानंतर मराठवाडा असेल, त्यामध्ये राहुरी कृषी विद्यापीठ असेल, या कृषी विद्यापीठांच्या जागा या रिक्त आहे। बऱ्याच दिवसापासून त्याची भरती अडकली आहे आणि सरकारी पातळीवर त्या ठिकाणी मान्यता देण्याची प्रोसेस सुद्धा सुरू आहे। त्यानंतर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाबीज जी काही संस्था आहे कृषी विभागाअंतर्गत, तेथे सुद्धा खूप साऱ्या या ठिकाणी वॅकन्सीज आहे। त्या संदर्भातलं कम्युनिकेशन सुद्धा कृषी मंत्र्यांसंदर्भात आपल्या कृषी विभागामध्ये ज्या विद्यार्थ्यांची पदवी झालेली आहे, पदविका झालेली आहे, त्यांनी बऱ्याच वेळा अर्ज आणि विनंत्या मेल पण केलेल्या आहे। महाबीजमध्ये सुद्धा मोठी भरती या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर बघा सहकारी विभागाचा जर आणि बँकिंग विभागाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे जिल्हा बँक यांची सुद्धा भरती या ठिकाणी अपकमिंग आहे। सांगली भरती असेल, पुणे भरती आहे ती आता या ठिकाणी सुरू आहे। त्यानंतर बघा अहिल्यानगर सहकार बँकेची जी भरती आहे जिल्हा बँकेची ती झालेली आहे। त्यानंतर बाकीच्या ज्या बँका आहेत त्यामध्ये नाशिक असेल, त्यानंतर मुंबई असेल, अशा खूप जिल्ह्यांच्या बँकांच्या जी काही पदभरती आहे त्या अजून सुद्धा पेंडिंग आहे। त्या संदर्भातला या ठिकाणी प्रस्ताव सुद्धा गेलेले आपल्याला दिसून येतात। त्यानंतर बघा आपण जर सेक्टर विश्लेषण जर केलं तर आपल्या लक्षात येईल बघा आरोग्य आणि नागरी प्रशासनामध्ये बघा सार्वजनिक आरोग्य विभागाची ऍड येणार आहे, अपकमिंग आहे बघा। त्यानंतर बघा बीएमसी बृहमुंबई महानगरपालिकेची सुद्धा या ठिकाणी मोठी पदभरती येणार आहे। मागे एकदा लिपिक टंकलेखक या पदाची भरती झाली होती, परंतु बाकीच्या डिपार्टमेंटची या ठिकाणी खूप साऱ्या जागा या ठिकाणी रिक्त आहेत, म्हणून इतर संवर्गाची सुद्धा या ठिकाणी पदभरती होणार आहे। त्यानंतर बघा जीएमसी अकोला जी आहे आणि इतर जीएमसी जे आहे पूर्ण महाराष्ट्रामधल्या त्या तिथे सुद्धा पदभरती या ठिकाणी रिक्त आहेत, खूप साऱ्या जागा रिक्त आहेत आणि भरती ही नक्की होणार आहे। त्यानंतर बघा डीएमईआर शिक्षकेतर भरती या ठिकाणी अपकमिंग आहे। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती जर शिक्षण विभागामध्ये जर आपण विचार केला तर आपले शिक्षण मंत्री जे आहेत माननीय दादासाहेब भुसे यांनी परवाच अनाउन्समेंट केली आहे बघा की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांकरिता
4 ते 5 हजार जागांची या ठिकाणी होणार आहे। म्हणून ही एक मोठी पदभरती असणार आहे। 4 ते 5 हजार जागांची शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती शिक्षण विभागामध्ये होणार आहे। या संदर्भात पूर्ण भरती प्रक्रिया ही पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्येच होणार आहे, अशा संदर्भात त्यांनी सूचना केली आहे। त्यानंतर बघा, महानगरपालिका संदर्भात जर आपण माहिती घेतली तर नागपूर असेल, सोलापूर असेल, जालना असेल, या सर्व महानगरपालिकांसह इतर सर्व महानगरपालिकांची भरती सुद्धा या ठिकाणी टप्प्याटप्प्याने होणार आहे। त्या संदर्भातली सर्व कार्यवाही सुरू आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जानेवारीपासून विद्यार्थी मित्र जे आहेत ते नगर परिषद आणि नगरपंचायत गट क आणि गट ड या भरतीची वाट पाहत आहेत। मला तर वाटतं जानेवारी नाही तर मागच्या वर्षापासून या भरती संदर्भात खूप सारे GR आलेले आहेत, आकृतीबंध झालेले आहेत, खूप साऱ्या मान्यता पण मिळालेल्या आहे। परंतु भरती जी आहे ती शासन स्तरावर या ठिकाणी मान्यता मिळण्यासंदर्भात अडकलेली दिसून येते। परंतु नक्कीच मोठी पदभरती होणार आहे, कारण खूप साऱ्या जागा ज्या आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिक्त असलेल्या आपल्याला दिसून येतात। त्यानंतर बघा, सेक्टर वाईज जर कृषी आणि आर्थिक संस्था जर आपण बघितल्या तर 4 कृषी विद्यापीठ आहे महाराष्ट्रामध्ये, त्यांची सुद्धा भरती होणार आहे। महाबीजची सुद्धा भरती होणार आहे। त्यानंतर बघ, आपण जर बँकिंग आणि सहकारमध्ये जर बघितलं तर आपण डिस्कस केलं की जिल्हा बँकांमध्ये ही सुद्धा पदभरती होत असते आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा बँक आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, आणि या बँका ज्या आहेत त्या कृषी विभागाचा आणि गाव पातळीवर या ठिकाणी मोठं कार्य करत असलेले आपल्याला दिसून येतात। यामध्ये पीक विमा असेल, त्यानंतर शासनाच्या विविध योजना असतील, कर्जमाफी असेल, त्याचबरोबर गाव पातळीवर तलाठी, जिल्हा बँक, ग्रामसेवक या संदर्भातला जो हा त्रिकोण आहे, या त्रिकोणाच्या माध्यमातून या ठिकाणी बँकिंग आणि सहकार क्षेत्र जे आहेत ते एकत्र जोडण्याचे काम हे जिल्हा मध्यवर्ती बँका करत असतात। म्हणून अहमदनगर जिल्हा बँक, त्यानंतर पुणे जिल्हा बँक, सांगली जिल्हा बँक, DCCB यांचे भरती झालेले आहेत आणि म्हणजे सुरू आहेत। फक्त अहिल्यानगरची जी प्रोसेस आहे ती कंप्लीट झालेली आहे। बाकी सर्व जिल्ह्यांच्या या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँका ज्या आहेत त्यांची पदभरती बाकी आहे। म्हणून टप्प्याटप्प्याने ही पदभरती आता होणार आहे। त्यानंतर बघा, कृती आराखडा जर बघितला आपण माहिती तर बघितली की कोणत्या विभागाच्या कोणत्या सेक्टरमध्ये जागा येणार आहे, कुठे वॅकन्सी आहे, परंतु आपली तयारी कशी असली पाहिजे बघा। विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करायचं आहे, पहिले पात्रता चेक करायची आहे। आपलं शिक्षण काय आहे, टायपिंग प्लेट आहे का, त्यानंतर आपलं टेक्निकल एज्युकेशन आहे की कॉमन ग्रॅज्युएशन आहे, त्यानंतर आपला कोर्स कोणता आहे, त्या संदर्भात सर्वांनी व्यवस्थित आपला एक रिझ्यूम बनवायचा आहे। त्या अनुषंगाने बघा, वयोमर्यादेचे निकष सुद्धा या ठिकाणी आपण तपासायचे आहे। आपण कॅटेगरीमध्ये आहात का, मग कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स, त्या संदर्भात आपल्याला वयोमर्यादा किती आहे हे पण आपण व्यवस्थित तपासायचं आहे। त्यानंतर बघा, समजा जिल्हा बँक असेल, जिल्हा बँकेमध्ये या ठिकाणी अभ्यासक्रम कसा आहे, त्यानंतर MPSCचा एखादी ॲड आली तर त्या संदर्भातला अभ्यासक्रम कोणता आहे। त्यानंतर आपण बघितलं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी या ठिकाणी लिपिक असेल, प्रयोगशाळा सहाय्यक असेल, या संदर्भामध्ये कोणता अभ्यासक्रम आहे। म्हणजे जसं पोस्ट बदलते तसा अभ्यासक्रम बदलतो। आता आदिवासी विकास विभागाचा अभ्यासक्रम हा वेगळा आहे, कामगार आयुक्तालयाचा अभ्यासक्रम थोडासा वेगळा आहे। या संदर्भातलं ॲनालिसिस आपण करायचं आहे की ज्या पद्धतीची जशी पदभरती असेल त्या पद्धतीचा अभ्यासक्रम असतो। आता ॲग्रीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कृषीचा अभ्यासक्रम असतो आणि जिल्हा बँकेच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी थोडंसं बँकिंग नॉलेज, ग्रामीण सेक्टरला सहकार नॉलेज आवश्यक असतं। म्हणून सांगण्याचा उद्देश आहे की परीक्षेचं स्वरूप कोणतं आहे आणि परीक्षेचा अभ्यासक्रम कोणता आहे तो आत्ता समजून घ्यायचा आहे आपण। त्यानंतर बघा, कागदपत्रे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कागदपत्रे आहेत बघा। आपण अभ्यास पण करू, आपण पेपर पण देऊ, परंतु जे काही आपल्याला आवश्यक डॉक्युमेंट्स जे आहे ते जर आपल्याकडे नसतील तर आपण भरतीच्या बाहेर फेकलं जातो। उदाहरणार्थ शिक्षक भरती असेल, शिक्षक भरतीमध्ये आपण TET एक्झाम पास केली, CTT केली, टेट एक्झाम पास केली, परंतु आपण फॉर्म भरताना कॅटेगरीमधून भरला आणि DVच्या वेळेस आपल्याकडे नॉन क्रिमिनलच नाहीये, अशी परिस्थिती व्हायला नको। म्हणून आपण आता जर या ठिकाणी ह्या वर्षीपासून अभ्यासाची तयारी करतोय किंवा मागच्या वर्षीपासून करतोय तर ह्या वर्षीचं कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनल असेल, डोमासाईल असेल, नॅशनॅलिटी असेल, हे सर्व डॉक्युमेंट्स आपण व्यवस्थित कलेक्ट करून ठेवायचे आहे। 10वी 12वी मार्कशीट, त्याचबरोबर बोर्ड सर्टिफिकेट, त्यानंतर ग्रॅज्युएशन असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी बघा मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट, YCA मधून जर असेल तर कम्युनिकेशन सर्टिफिकेट, हे सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित
काढून ठेवायचं आहे आणि त्याचं 1-2 झेरॉक्स सेट या ठिकाणी आपल्याकडे फाईलमध्ये रेडी ठेवायचे आहे. म्हणजे कोणतीही भरती आली तर आपण व्यवस्थित फॉर्म भरू शकतो आणि DV प्रोसेसला या ठिकाणी डॉक्युमेंट सबमिट करू शकतो. त्यानंतर बघा अर्ज प्रक्रिया असते बघा. जाहिरात येताच अर्ज प्रक्रियेसाठी सज्ज राहायचं आहे. तुमच्याकडे या ठिकाणी बघा तुमच्याकडे पात्रता आहे, तुम्हाला अभ्यासक्रम माहिती आहे, तुमच्याकडे डॉक्युमेंट्सची फाईल सुद्धा रेडी आहे, तर अर्ज प्रक्रियेला अडचणच येत नाही. बघा अर्ज प्रक्रिया केल्यानंतर धावपळ अजिबात होत नाही आपली. मग सर आता 21 दिवस फॉर्म भरायला आहे, मग नॉन क्रिमिनल येईल का, मग डोमिसाईल माझं येईल का, कशासाठी आत्तापासूनच तयारी करा ना. अपकमिंग ह्या जाहिराती कधी ना कधी येणारच आहे. दिवाळीमध्ये नाही आल्या तर डिसेंबरमध्ये येणारच आहे, पण तोपर्यंत नॉन क्रिमिनल पण चालणार आहे, डोमिसाईल पण चालणार आहे, बोर्ड सर्टिफिकेट असेल, फोटो असेल, आधार कार्ड असेल, अपडेशन वगैरे, पॅन कार्ड असेल, सर्व गोष्टी तुम्ही आत्तापासूनच तयारी करायची आहे. म्हणजे एक जागी ॲड पडली का 3-4 दिवशी व्यवस्थित ॲनालिसिस करून व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे आणि लगेच अभ्यासाला सुरुवात करायची आहे. शेवटच्या दिवसापर्यंत फॉर्म भरण्यावाने 21 दिवस वाया घालवायचे आणि नंतर परीक्षा 1-1.25 महिन्यावर आली की मग धावपळ करायची. त्यापेक्षा आत्तापासूनच सगळी व्यवस्थित तयारी करायची आहे. अशा पद्धतीने आता बघा जे विद्यार्थी सिलेक्शन घेतात त्यांची रणनीती काय असते बघा. ते काय करतात, इथून तयारी करतात, हळूहळू सगळे कागदपत्र गोळा करतात, आपली कॅटेगरी तपासतात आणि अभ्यास चालू करतात आणि अशा पद्धतीने हळूहळू शांतपणे अभ्यास करायला सुरुवात करतात आणि अर्ज करून व्यवस्थित इथे पोहोचतात. आणि जे विद्यार्थी मित्र घाई करतात त्यांचं कन्फ्युजन असतं की यार ह्या भरतीचा अभ्यास करू की त्या भरतीचा अभ्यास करू, त्यामध्ये त्यांना खूप वेळ वाया जातो किंवा ते डॉक्युमेंट्स ते काढून ठेवत नाही, कंटाळा करतात. मग ते काय करतात बघा, हळूहळू चालतात, बघू, काढू, होईल, करेल, जाऊ, घरचे काढतील किंवा घरचे काय बोलतील, हा माझा डॉक्युमेंट्स काढेल, मी माझ्या मित्राला सांगितलंय, असं करून हळूहळू चालतात, हळूहळू घाई, मग नंतर सूट घाई करतात, एकदम घाई करतात, मग चिडचिड करतात आणि मग हळूहळू मग टेन्शन घेतात आणि शेवटच्या दिवशी फॉर्म भरतात सायबर कॅफेमध्ये जाऊन. मग ते विद्यार्थी हळूच इथे पोहोचतात आणि ज्यावेळेस सिलेक्शन होतं त्यावेळेस हा विद्यार्थी आरामात असतो, कारण त्यांनी सगळं प्रोसेस जी आहे ती आधीपासून सुरू केली असते. आणि हा विद्यार्थी म्हणतो माझं 2 मार्कावरून राहिलं आणि 3 मार्कावरून राहिलं. तर का राहिलं की फॉर्म भरण्याची घाईच आम्ही इतकी केली की आम्ही प्लॅनिंगच केलं नाही. म्हणून अशा पद्धतीने स्मार्ट विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्मार्ट रणनीती या ठिकाणी ठेवायची आहे. जाहिरातीपूर्वी, जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आणि परीक्षेच्या वेळी शांत डोक्याने या सर्व गोष्टी आत्तापासूनच करायच्या आहे आणि गव्हर्नमेंटची एक पोस्ट निश्चित करायची आहे. आता बघा या ठिकाणी ग्राफिकच्या माध्यमातून बघूया की कोणत्या जाहिराती अपकमिंग आहे बघा. GMC अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला अंतर्गत या ठिकाणी विविध पदांची भरती होणार आहे. त्यानंतर बघा सार्वजनिक आरोग्य विभाग, आरोग्य विभागाची खूप साऱ्या जागा पेंडिंग आहे. 2023ला आल्या होत्या, अजून आलेल्या नाहीये बघा, म्हणून खूप मोठी भरती येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो किमान 15,000 ते 20,000 जागांची भरती येईल आणि त्यावेळेस आपली तयारी सुद्धा खूप चांगली पाहिजे. त्यानंतर बघा जालना महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती येणार आहे. त्यानंतर सोलापूर महानगरपालिकेची सुद्धा भरती होणार आहे. नागपूर महानगरपालिकेची सुद्धा भरती होणार आहे. त्यानंतर बृहमुंबई महानगरपालिकेची भरती सुद्धा या ठिकाणी 2 वर्षापूर्वी झाली होती. आता ऑलरेडी खूप जागा रिक्त आहेत, म्हणून नक्कीच यामध्ये भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते. त्यानंतर बघा DMER शिक्षकेतर भरती. आता DMER मध्ये सुद्धा शिक्षकेतर यांची भरती होणार आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की शिक्षण विभागामध्ये 4,000 ते 5,000 जागांची शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती पुढच्या महिन्यामध्ये ऍड येणार आहे. सर्वांनी तयार राहायचं आहे. त्यानंतर बघा 4 कृषी विद्यापीठ आहे महाराष्ट्रामध्ये, त्यांची सुद्धा भरती होणार आहे. महाबीज महामंडळ यामध्ये भरती होणार आहे. नगर परिषद नगरपंचायतचा मागच्या खरंच 1 ते 1.5 वर्षापासून ही भरती रेंगाळलेली आहे, परंतु नक्कीच याला मुहूर्त लागणार आहे यावेळेस आणि मोठी ऍड येणार आहे. सर्वांनी तयारीत राहायचं आहे. त्यानंतर बघा इतर GMC असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा बँक आहे महाराष्ट्रामध्ये, सर्व जिल्हा बँकांच्या भरती आता येणार आहे. पेमेंट सुद्धा खूप चांगलं असतं बघा. नोकरी कोणतीही असो, परंतु ती जर सरकारी असेल, इव्हन आता ह्या पद्धतीमध्ये जर आपण बघितलं काही नोकरी ह्या आता जिल्हा बँकांची नोकरी सुद्धा खूप साधी नाहीये बघा. खूप चांगलं काम त्यामध्ये असतं आणि चांगल्या पद्धतीचे वेतन भत्ते सुद्धा असतात. म्हणून नोकरी कोणती छोटी नाहीये. एक नोकरी आपल्याला हवी आहे, परंतु त्यासाठी संधी खूप मोठी आहे बघा. चांगल्या पद्धतीने तुम्ही तयारी करू शकता. आत्तापासून जर तयारी केली तर स्पर्धेच्या एक पाऊल नक्की तुम्ही पुढे राहू शकता. आणि या सर्व पदभरतीची या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित
तयारी करायची आहे, वेळ घालवायचा नाहीये. आजपासूनच तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करून या ठिकाणी चांगली रणनीती हाकायची आहे, व्यवस्थित प्लॅनिंग करायचं आहे, सगळ्या गोष्टी स्वतः करायच्या आहेत, कोणावर डिपेंड राहायचं नाहीये आणि एक गव्हर्नमेंटची पोस्ट नक्की निश्चित करायची आहे ह्या वर्षी. आणि या सर्व पदभरतीचा अभ्यास करण्यासाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी बघा ऑनलाईन रेकॉर्डिंग स्वरूपाची बॅच आहे, तज्ज्ञ शिक्षकांची टीम आहे, PDF स्वरूपात नोट्स आहे, सर्व विषयांची परिपूर्ण तयारी या माध्यमातून होणार आहे. अत्यंत माफक फीमध्ये ही बॅच असणार आहे. त्यामध्ये तुम्ही अधिक माहितीसाठी ह्या नंबरवर नक्की संपर्क करू शकता किंवा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे ॲप डाउनलोड करून डायरेक्ट एनरोल करू शकता. अशा पद्धतीने ही एक महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. जे विद्यार्थी सरकारी पदभरतीचा अभ्यास करत आहात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.